नईम भाई, परिवहन समिति की आज एक विशेष बैठक आयोजित की गई जिसमें कुल 8 प्रस्ताव प्रस्तुत किए गए। इनमें से 2 प्रस्तावों को स्थगित कर दिया गया, जबकि 6 प्रस्तावों को सर्वसम्मति से मंजूरी दे दी गई। जो 6 प्रस्ताव प्रस्तुत किए उनमें सबसे प्रमुख मुद्दा था एनएमएमटी के जरिए 125 नई बसों के खरीद के मामले में। 125 नई बसें एनएमएमटी खरीदेगा, जिसमें 100 सीएनजी बसें होंगी, जबकि 25 जो है इलेक्ट्रिक बसें होंगी। इसके साथ ही 150 बसें जो है उपलब्ध कराई जाएंगी कॉन्ट्रैक्ट पद्धति पर। उसको ग्रास कोस्ट कॉन्ट्रैक्ट नाम दिया गया है। परिवहन व्यवस्थापक और परिवहन सभापति की दलील थी कि इन नई बसों के जरिए, यानी 285 नई बसों के जरिए परिवहन व्यवस्था को और मजबूत किया जाएगा, यात्री सेवाओं को और सुचारू ढंग से संचालित किया जाएगा और इससे समय और पैसे की बचत भी होगी। एक और प्रस्ताव रहा जो परिवहन व्यवस्था में रेवेन्यू जनरेट करने को लेकर भी कई उपाय जो है यहाँ पर किए गए। जैसे परिवहन डिपो है वहां पर एटीएम मशीन लगाई जाएगी, उसके साथ साथ जहां भी जगह है वहां पर मोबाइल टावर्स लगाए जाएंगे। जो खाली जगह है उनको अलग अलग प्रयोजनों के लिए दिया जाएगा ताकि एनएमटी परिवहन को ज्यादा से ज्यादा रेवेन्यू आए और उसे कर्ज या घाटे में ना चलाना पड़े। सबसे बड़ा मुद्दा था महापे के खंडहर बने बस डिपो को फिर से संचालित करने के मामले में। कुछ सदस्यों ने टीवी1 इंडिया की खबर पर संज्ञान लेते हुए समिति की बैठक में उस मुद्दे को उठाया और परिवहन व्यवस्थापक से पूछा कि आखिर महापे का बस डिपो जो महानगर पालिका परिवहन उपक्रम के अधीन है, वहां पर खुद मनपा का ही वॉचमैन है, वहां पर एनएमटी की बस स्क्रैप बस खड़ी है, इसके बावजूद भी वहां से परिचालन क्यों नहीं हो रहा है। इस पर परिवहन व्यवस्थापक कड़ुस्कर ने जो जवाब दिया वो हैरान करने वाला था। इन तमाम मुद्दों पर जब हमने परिवहन सभापति विकास जंजाट से सवाल पूछा कि आखिर 285 नई बसों और रेवेन्यू के नए मॉडल के साथ क्या वाकई एनएमएमटी परिवहन बेहतर हो जाएगा, इस पर परिवहन समिति के सभापति विकास जंजाट ने भरोसा जताया कि आने वाले समय में जो उपाय योजना की जा रही है उसके जरिए एनएमएमटी अपने दम पर खड़ी होगी, बेहतरीन परिचालन करेगी, यात्रियों को बेहतर सेवा और सुविधा देने का प्रयास करेगी। आप खुद ही सुन लीजिए उन्होंने क्या कुछ कहा। आज निश्चित आपण सर्व सांगतो की परिवहन समिती स्थापन होऊन 2 महिने पूर्ण झालेले आहेत। या 2 महिन्याच्या काळामध्ये जर आपण पूर्ण परिवहनचा विचार केला तर आपल्या मालकीच्या एकदम कमी बसेस शिल्लक होत्या। तो आकडाही सांगू शकत नाही अशी परिस्थिती होती। म्हणजे आपल्या बस कुठे आहेत तर तिथून सुरू होणारा प्रवास आता बस ठेवायच्या कुठे इथपर्यंतचा प्रवास हा आम्हाला सफल करायचा आहे। यासाठी ज्या मागच्या वेळेच्या ज्या 150 बसेस खरेदी केल्या होत्या त्या लवकरात लवकर येण्या संदर्भात चर्चा झाली। त्या बस येत असताना त्याच्या अगोदरची पूर्वतयारी म्हणजे त्याच्यावरती असणाऱ्या जाहिराती, त्या बस आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा त्याच्या अनुषंगाने त्या अगोदर त्याच्या निविदा काढणे त्या संदर्भाचे विषय होते। आणखीन आपल्याला आपल्या जवळ जसे एअरपोर्ट आहे, एअरपोर्टहून कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, तर या सगळ्यासाठी आपल्या बसेसची आवश्यकता आहे। आणि या बसेस येत असताना ह्या फक्त बसेस चालून उपयोग नाही। आज जर आपण बघितलं तर बऱ्याच बसेस अशा आहेत की ज्याच्यामध्ये प्रवासी नाही आहेत। निश्चित परिवहन ही एक सेवा देणारी संस्था जरी असेल तरी अचूक टायमिंग साधल्यानंतर प्रवासी आणि तो रूट हा व्यवस्थित चालला जाईल। उशिरा का होईना पण हे ठराव आले आणि सर्वांनी मध्ये मंजूर झाले। जेवढ्या परिवहन उपक्रमाच्या ज्या वास्तू आहेत, ज्या जागा आहेत आमच्या, त्या जागेच्या ठिकाणी जसं मी मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलेलं, आज तो प्रस्ताव पण आलेला शासनाकडून, त्या ठिकाणी आपण मोबाईल टावर उभा करतोय। ते मोबाईल टावर उभा राहत असताना हे रेडिएशन फ्री आणि आपल्या शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, या अनुषंगाने याचं टेंडर आता पुढच्या मीटिंगमध्ये येईल आणि यामधून खूप चांगली रक्कम ही आपल्या एनएमएमटीला उत्पन्न होईल। आणि सर्वात महत्त्वाचं, जर हे टेंडर 5 वर्षाचं असेल, या 5 वर्षाची होणारी पूर्ण रक्कम ही त्या सदर कंपनीने एनएमएमटीला पहिले जमा करायची। आणि हे टॉवर जे आहेत हे मोनो पोल असतील, ज्यामुळे आम्हाला परत बीओटी तत्वावरती किंवा आम्हाला जर डेव्हलप करायचे झाले तर आम्हाला काय अडचण होणार नाही। दुसरं जे जेवढ्या आपल्या चौक्या आहेत
किंवा जेवढे असे परिवहनचे जे स्पॉट आहेत त्या ठिकाणी आम्ही ATM बसवतोय. आम्ही ATM बसवतो म्हणण्यापेक्षा आम्ही 1 रुपया खर्च नाही करणार. खर्च करायचा त्यांनी, कोणी ज्या बँका असतील किंवा ज्यांचे ATM असेल त्याची सुरक्षा, त्याला जे काय मनुष्यबळ लागेल ते पण ATM वर. आम्ही फक्त आमची जागा देणार. ते पण कशासाठी देणार? आमच्या नवी मुंबईतल्या नागरिकांचा किंवा आमच्या प्रवाशांना कुठेतरी तो ATMचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे नाही जावं लागलं पाहिजे, जवळच उपलब्ध होईल आणि आम्हाला त्यातून रेव्हेन्यू मिळेल. हे तो 2 मोठे विषय आले सगळ्यात मेन. तिसरा जो आहे की बऱ्याचशा अशा जागा आहेत की ज्या जाहिराती आहेत, त्या ज्या जाहिरातीचे चुकीचे टेंडर याच्या अगोदरच्या काळामध्ये झाले होते. तर ते असे LED नव्हते. आज जर आपण बघायला गेलं तर आपलं सर्वच इतर आजूबाजूचं शहर असेल किंवा जाहिराती विभागातलं जे आज प्रगती बघितली तर आपण त्या हिशोबाने खूप पाठीमागे जाहिरातीच्या बाबतीत, आणि ते लोक आपल्याला तोच रेव्हेन्यू देतात जे ॲग्रीमेंट झालेलं आहे. तर आपण तसं न करता त्याच्यामध्ये डिजिटल काय करता येईल, डिजिटल जाहिरात कशी करता येईल, आपल्याला जास्तीत जास्त नफा हा NMMT कसा होईल, रेव्हेन्यू कसा वाढेल, याच्याविषयी पण आपण हे केलेलं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.